6 डिसेंबर 1956 भारतातील पददलितांसाठी या दिवसाची सकाळ सूर्योदयाने नव्हे तर सूर्यास्ताने उजाडली. कारण या दिवशी शोषित वंचितांचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षातून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटिस, सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी ते त्रस्त होते. मधुमेहाने त्यांचं शरीर पोखरून जर्जर झालं होतं. संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावे लागत असे. बाबासाहेबांच्या शेवटच्या काही दिवसांबाबत सांगताना त्यांच्या आजाराचा उल्लेख आवश्यक आहे. शेवटच्या दिवसांमधील बाबासाहेबांच्या प्रकृतीची कल्पना यातून येईल. आज आपण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण होण्यापूर्वीच्या काही मन सुन्न करणाऱ्या घटना बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. 5 आणि 6 डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेतच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्या आदल्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरला काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊच. तत्पूर्वी निधनापूर्वी सार्वजनिकरित्या बाबासाहेब शेवटचे कुठे उपस्थित होते हेही जाणून घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले ते भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजे राज्यसभेत. 1956च्या नोव्हेंबर महिन्यातल्या शेवटच्या 3 आठवडे बाबासाहेब दिल्ली बाहेर होते. 12 नोव्हेंबरला ते पटना मार्गे काठमांडूला गेले. तिथे 14 नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती. या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले. या कार्यक्रमात नेपाळच्या राजेंनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीच बसायला सांगितलं. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. बाबासाहेबांचं बौद्ध जगातील स्थान यावरून ठळक दिसून येतं. काठमांडूत विविध स्थळांना लोकांच्या भेटीगाठीनं बाबासाहेब थकले होते. त्यात भारतात परतत असताना त्यांनी बौद्ध धर्मीय तीर्थस्थळांनाही भेट दिल्या. काठमांडूत गौतम बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला, ऐतिहासिक अशोक स्तंभाला, नंतर परतताना पटण्याहून बुद्धगयेला बाबासाहेबांनी भेट दिली. या भल्या मोठ्या प्रवासानंतर 30 नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा ते थकले होते. इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. मात्र प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेबांना जाता येत नव्हतं. तरीही 4 डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा आग्रह धरला. डॉक्टर मालवणकर बाबासाहेबांसोबत होते. त्यांनी तपासून जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं. बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले. दुपारी जेवल्यानंतर ते झोपले. बाबासाहेबांची संसदेतील ही शेवटची भेट ठरली. मुंबईतल्या धर्मांतर सोहळ्याचे नियोजन राज्यसभेतून आल्यानंतर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली. त्यानंतर दुपारी सविता म्हणजेच माईसाहेब आंबेडकर यांनी उठवून त्यांना कॉफी दिली. 26 अलीपूर रोडच्या बंगल्याच्या आवारातील हिरवळीवर बाबासाहेब आणि माईसाहेब गप्पा मारीत बसले होते. तितक्यात तिथे नानकचंद रट्टू आले. 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा नियोजित होता. बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूर सारखंच धर्मांतर व्हावं मुंबईतील नेते मंडळींना वाटत होतं. तिथे बाबासाहेब आणि माईसाहेब उपस्थित राहणार होते. मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी 14 डिसेंबरचे तिकीट आरक्षणाची चौकशी बाबासाहेबांनी रट्टूंकडे केली. प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं असं माईसाहेबांना वाटलं. मग त्यानुसार विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्याचे बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं. नंतर बराच वेळ बाबासाहेब रट्टूंना टायपिंगचा मजकूर सांगत होते. नंतर 11-11:30च्या सुमारास बाबासाहेब झोपले आणि रट्टूंनाही उशीर झाल्याने ते तिथेच बंगल्यात झोपले. बाबासाहेबांचे शेवटचे 24 तास 5 डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी 8:30 दरम्यान बाबासाहेब उठले. माईसाहेबांनीच चहाचा ट्रे नेत त्यांना उठवलं. तिथेच दोघांनी चहा घेतला. तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघालेले नानचंद रट्टू तिथे आले. तेही चहा प्यायले आणि निघाले. त्यानंतर बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहारी केली आणि त्यानंतर बंगल्याच्या वरांड्यात गप्पा मारत बसले. बाबासाहेबांनी वर्तमानपत्र वाचले. मग माईसाहेबांनी बाबासाहेबांना औषधं, इंजेक्शन देऊन स्वयंपाकघरात कामाला गेल्या. बाबासाहेब आणि डॉक्टर मालवणकर तिथंच गप्पा मारत बसले. मग माईसाहेब 12-12:30 वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेले. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहित आणि वाचत बसले होते. बुद्धा अँड हिज धम्मा
या पुस्तकाच्या प्रस्तावना लेखनाचं काम ते पूर्ण करत होते. बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या. जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले. दिल्लीतल्या घरात खाण्यापिण्याच्या वस्तूंसह पुस्तकांपर्यंत माईसाहेब स्वतः खरेदी करत असत. बाबासाहेब संसदेत गेले असताना किंवा झोपलेले असताना त्या ही कामं करत. बाबासाहेब झोपलेले असतानाच त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या. डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजे 5 डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते. त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती, म्हणून तेही माईसाहेबांसोबत बाजारात गेले. बाबासाहेब झोपलेले असल्यानं त्यांची झोपमोड टाळण्यासाठी ते न सांगता गेले. दुपारी 2:30च्या सुमारास बाजारात गेलेले माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास परतले. तेव्हा बाबासाहेब रागात होते. माईसाहेबांनी त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात म्हटलं आहे की साहेब रागात येणे ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडलं नाही, पेन जागेवर सापडला नाही, तर साहेब सारा बंगला डोक्यावर घेत. जरासे मनाविरुद्ध घडले व अपेक्षाप्रमाणे झाले नाही की त्यांचा रागाचा पारा चटकन वर चढे. पण साहेबांचा राग क्षणिक असे. हवे असलेले पुस्तक, वही वा कागद सापडला म्हणजे दुसऱ्या क्षणी त्यांचा राग कुठे पळून जात असे. बाजारातनं आल्यावर त्या थेट बाबासाहेबांच्या खोलीतच गेल्या. आपण वाट पाहत असल्याचं बाबासाहेबांनी सांगितलं. मग त्यांना समजावून माईसाहेब बाबासाहेबांसाठी कॉफी बनवण्यासाठी थेट स्वयंपाकघरात गेल्या. रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट होती. बाबासाहेब आणि ते शिष्टमंडळ दिवाणखान्यात बौद्ध धर्म व जैन धर्मावर चर्चा करत होते. चांगदेव खेरमोडींनी बाबासाहेबांच्या चरित्राच्या 12व्या खंडात लिहिल्याप्रमाणे 6 डिसेंबरला जैनांचे संमेलन भरणार होते आणि त्यात जैन मुनींबरोबर चर्चा करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी चर्चा करावी असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं. त्याच दरम्यान डॉक्टर मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले. बाबासाहेब शिष्टमंडळासोबत चर्चेत अडकले होते. डॉक्टर मालवणकरांनी परवानगी घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेने निघाले असं माईसाहेबांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. नंतर जैन धर्मियांचं शिष्टमंडळही निघून गेलं. दुसऱ्या दिवशी 6 डिसेंबर या दिवशी संध्याकाळची माझ्या सेक्रेटरींकडून माझी वेळ घ्या, आपण चर्चा करू असं बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळांना सांगितलं होतं. मग बाबासाहेब बुद्धम शरणम गच्छामी या बुद्धवंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले. माईसाहेब सांगतात की बाबासाहेब आनंद मनस्थितीत असले म्हणजे ते बुद्धवंदना आणि कबीराचे दोहे म्हणत असत. थोड्या वेळाने माईसाहेबांनी दिवाणखान्यातून डोकावून पाहिले तेव्हा बाबासाहेब रेडिओग्रामवर बुद्धवंदनेची तबकडी लावण्यास नानकचंद रट्टूंना सांगत होते. मग जेवणाची वेळ झाल्यावर जेवणाच्या टेबलावर बसले. त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडे जेवण केले. त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या. माईसाहेबांचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले. चलो कबीर तेरा भाऊ सगर डेरा हा कबीरांचा दोहा बाबासाहेब ताल सुरात गात होते. मग काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले. त्यांच्या हातात काही ग्रंथही होते. जाता जाता बाबासाहेबांनी नानकचंद रट्टूंना बुद्ध अँड हिज धम्माच्या प्रस्तावनेची प्रत आणि S.S. जोशी आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रति टेबलावर ठेवण्यास सांगितल्या. मग ते काम करून नानकचंद रट्टूही त्यांच्या घरी गेले. माईसाहेब स्वयंपाकघरात आवराआवरीच्या कामात गुंतल्या. माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब रात्री उशिरापर्यंत लिहित वाचित बसले होते. बऱ्याचदा त्यांची तंद्री लागली तर अखंड रात्र त्यांचं वाचन लिखाण चालत असे. पण 5 डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली. मग S.M. जोशी आणि आचार्य अत्रेंना तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीप्रमाणे लवकर म्हणजे सुमारे 11:30च्या सुमारास झोपी गेले. अत्यंत भावनिक होत माईसाहेब लिहितात की 5 डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली. सूर्यास्त न उजाडलेली 6 डिसेंबरची सकाळ. 6 डिसेंबर 1956ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या. सकाळचे 7-7:30 वाजले होते. माईसाहेब लिहितात की खोलीत गेल्यावर पाहिलं की बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी बाबासाहेबांना 2-3 वेळा आवाज दिला पण त्यांची काही हालचाल दिसली नाही. मला वाटले त्यांना गाढ झोप लागली असेल म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. पण बाबासाहेबांचे झोपेतच परिनिर्वाण झाले होते. माईसाहेबांना धक्का बसला. त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या. बंगल्यात माईसाहेब आणि मदतनीस सुदामा असे दोघेच होते. माईसाहेबांनी हंबरडा फोडला. त्याच रडवलेल्या आवाजात
सुदामाला हाक मारली. मग माईसाहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं. डॉक्टर मालवणकरांनी कोरामाइन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला, पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते, त्यामुळे इंजेक्शन देणं शक्य झालं नाही. तेव्हा मग माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानकचंद रट्टूंना बोलावून आणायला सांगितलं. सुदामा गाडी घेऊन नानकचंद रट्टूंना घेऊन आले. मग कुणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागले, तर कुणी कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करू लागले, पण काही उपयोग झाला नाही. बाबासाहेब सोडून गेले होते. माईसाहेब सांगतात की तिघांनी विचार विनिमय करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. नानकचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस, ट्रस्ट ऑफ इंडिया, UNI आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली. ही वार्ता वणव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदनाही वणव्याच्या वेगाने देशभरात पसरल्या. हजारो अनुयायी दिल्लीतल्या 26 अलीपूर रोडच्या दिशेने येऊ लागले. मात्र अंत्यसंस्कार मुंबईतच करण्याचा निर्णय झाला. मग दिल्लीतल्या 26 अलीपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री, संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि बाबासाहेबांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली. जगजीवन राम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूर मार्गे मुंबईच्या दिशेने नेण्यात आलं. पुढे मुंबईत अभूतपूर्व अंत्ययात्रा देशाने पाहिली. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांना निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता. प्रत्येकालाच त्यांना शेवटचं पाहायचं होतं. त्या दिवशीची ती चित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपणारा अवलीय कलाकार नामदेव वटकर हे होते. त्या दिवशी वटकर यांनी जे पाहिलं, त्यांच्या कॅमेऱ्याच्या रेने जे चित्रित केलं, ते आपल्याला त्यांच्या येणाऱ्या महापरिनिर्वाण या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. नामदेव वटकर यांना बाबासाहेब यांची महापरिनिर्वाण यात्रा त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करताना किती संघर्ष करावा लागला हे या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. हा चित्रपट लवकरच आपल्याला बघायला मिळेल. या व्हिडिओच्या निमित्ताने आपल्याला बाबासाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंतचा मानवाच्या कल्याणासाठीचा संघर्ष दिसून येतो. अशा या महामानवाला क्लिअर कट मराठीच्या टीमकडून मानवंदना. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.